नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी आले माझ्या माहेरी। हिरवागार शेतातलं सकाळचं वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट हे सगळं खरंच मन प्रसन्न करणार आहे। आणि ह्या सुंदर क्षणानंतर अजून एक खास क्षण म्हणजे कारण आज आमच्या घरी गौरींचं आगमन होणार आहे। तर चला मग पाहूया। सकाळी सगळ्यांचीच लगबग चालू होती आणि अशात आमच्या आजी गौरीची गाणी म्हणतात। तर हा भक्तिमय वातावरणाचा क्षण खूप मस्त वाटत होता आणि आम्ही इथेच गौरी वगैरे भरणार आहोत। तर तुम्ही हा फुल व्हिडिओ बघा गौरी पूजनाचा। तर इकडे पूजा सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की गंगा गौरी घरी आणण्यामागचं सरप्राइजिंग रिझन। आपल्या घरी गणपती आले की गंगा गौरी सुद्धा येतात ना, पण तुम्हालाही एखाद्या वेळेस प्रश्न पडला असेल की ह्या नक्की कोण आहेत आणि हा सण नक्की का साजरा करतो। तर बरं का, गौरी म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप, म्हणून तर बाप्पांना गौरी हृदय नंदनाय असं म्हटलं जातं। आणि गंगा त्याही माते समानच, कारण पार्वतीने जेव्हा आपल्या मळापासून गणपती बनवला होता तेव्हा तिने त्यात गंगेचं पाणी मिसळलं होतं। तर गणपतीच्या ह्या दोन्ही मातांना म्हणजेच गंगा गौरीला घरी आणलं जातं। ह्यांच्या पूजेने घरात सुख समृद्धी व भरभराट होते। गंगा गौरी गणपतीच्या सणात जेव्हा घरी येतात ना तेव्हा त्या आपल्या माहेरीच येतात। ह्या दिवशी तेरड्यांची फांदी गंगा गौरीच्या स्वरूपात आणून त्याची पूजा केली जाते। त्यांना नटवणं थटवणं, चविष्ट पदार्थाचं नैवेद्य दाखवणं हे अगदी लेखीच्या हौशीसारखं केलं जातं बरं का। आणि नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना ह्यावेळी माहेरी जायची चाहूल लागलेली असते। जिमा फुगडी तसेच काही ठिकाणी ताटावर चमचे फिरून गौरीची कान उघडणी करणे असे बरेचसे सुंदर प्रथा आणि पारंपरिक खेळ खेळले जातात। आणि तुमच्याकडे गौरीचा सण कसा साजरा करतात हे कमेंट करून नक्की सांगा। तर इथे माझी मम्मी, काकू, आंटी, माझ्या 2 आज्या आणि माझी बहीण आहे। तर सकाळची त्यांची गडबड चालू होती, कामं होती, स्वयंपाक करायचा होता, नैवेद्य बनवायचा होता। तर त्या म्हणत होत्या की आम्ही काही जास्त फार आवरत नाही, कारण इथे दारातूनच घ्यायची होती। दरवर्षी नदीकडे जातो, पण पावसामुळे खूप चिखल झाला, आम्ही आमच्या दारातच सिच्युएशन गौरी भरला, त्यामुळे जास्त काही फार आवरत नव्हतं। तर फार जबरदस्ती करून त्यांना थोडं आवरायला सांगितलं। तर सकाळी आवरलं, साड्या वगैरे आणि थोडं आवरा म्हटलं, कारण रोज चालूच असतं, तर त्यामुळे थोडंफार तर ते केलेत। आणि मी आणि माझी बहीण तर 1 तासभर मेकअप करत होतो आणि आता फक्त इथे येऊन फोटोशूटसाठी उभारलोय असं म्हणत होत्या आमच्या मम्मी, काकू वगैरे। पण आम्ही म्हटलं की पूजा वगैरे काय करायचं ते तुम्ही करून घ्या, आम्ही फक्त गौरी आतमध्ये घेऊन जातो। तर इथे आमच्या घरची आणि काकूंच्या घरचे असे 2 गौरी पूजन होत आहेत। आणि हे सगळं शूट माझे 2 भाऊ करत होते। अक्षरशः ते 2 कंटाळलेले, कारण खूप वेळ झालं संपतच नव्हतं असं म्हणत होते। पण म्हटलं अजून थोडा वेळ थांबा, आम्ही जोपर्यंत घरात गौरी घेऊन जातो तोपर्यंत तुम्हाला शूट करायचंच आहे। त्यामुळे मी त्यांना सगळी कामं सोडून शूट करण्यासाठी थांबवून घेतलेले। बढ़िया है तो आगे
मम्मी तू घे. वाकून घे. सर गौरींचं आगमन झालं तर सकाळची दोन्हीकडची आरती करून घेतली. त्यानंतर आम्ही आमच्या गल्लीमध्ये जो मंडळ होता तर त्या मंडळाची गौरी पण आम्ही घेऊन गेलो. तर तोपर्यंत हे आमचे शेजारचे संजू मामा आले. ते म्हटले की मी पण थोडा एक फोटो काढतो यांच्यासोबत. तर इथं पण आमचं स्वागत खूप छान पद्धतीने केलं. आम्ही फक्त इथं नेऊन ठेवणार होतो, नंतर त्याची पूजा वगैरे ते करणार होते. तर आम्ही इथे सुद्धा खूप छान छान फोटोशूट वगैरे केले. तर अशा पद्धतीनं आमच्या घरी गौरींचं आगमन झालं. तुमच्याकडे गौरीचा सण कशा पद्धतीने साजरा करतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आमच्या सासरच्या बाप्पाचा आगमनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू.